नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्ही 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर यांच्या मार्फत चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड चालवतील सर्व सेवेने एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला शिपाई असेल, माई असेल व अंधार खोली परिचर यासारखी या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशा नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा। आज चढा सुरू करूया। वक्याचे मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग मुंबई यांच्या मार्फत चतुर्थ श्रेणी कर्मचारी गट ड सांगतील पदभरती सुरू करण्यात आली आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला डॉक्टर वशिपान स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामध्ये सोलापूरसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज जर केला तर 23/10/2025 पासून ते 20/11/2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहे। पेमेंट असणारे मित्रांनो तुम्हाला 20/11/2025 पर्यंत सुद्धा पेमेंट करायचं आहे। एक्झामच्या 7 दिवस आधी या ठिकाणी हॉल तिकीट सुद्धा मिळणार। ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला vmgmc.ed.in या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुद्धा करायचा आहे। यामध्ये मी ही जाहिरात असणार आहे मित्रांनो, गट ड चतुर्थ संवर्गाची या ठिकाणी जाहिरात असणार आहे। त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा या ठिकाणी तुम्हाला आरक्षण सगळ्या ज्या जागा असतात त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुजाती आरक्षण आहे, जमाती, विजा अ, भटक्यासाठी, इतर मागासवर्गीय, ईडब्ल्यूएस, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, आत्महत्याग्रस्त असेल, अनाथ असेल, स्वातंत्र्य सैनिक, महिला असेल, अंशकाली पदवीधर आरक्षण, हे सगळं आरक्षण तुम्हाला ठिकाणी असणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे। यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक राहणार आहे, म्हणजे डोमेस्टिक सुद्धा महाराष्ट्राचं असणं आवश्यक राहणार आहे। यासाठी मित्रांनो राज्य शासनाच्या खेळाडूंचं आरक्षण आहे, दिव्यांगाचं आरक्षण आहे, अनाथाचं आरक्षण आहे, अंशकाली पदवीधर आरक्षण सुद्धा आरक्षण असणार। यासाठी वयोमर्यादा मित्रांनो, वयोमर्यादा जर बघितली तर मित्रांनो उपच वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे। कास्टमध्ये असणार तर 63 वर्ष तुम्ही अप्लाय करायचं आहे। त्याचबरोबर इतर जी कॅटेगरी असतात म्हणजे अनाथ वगैरे यासाठी सुद्धा आरक्षण सवलत असणार आहे। यासाठी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहेत। त्यासाठी जिल्ह्यातील 3 एक्झाम सेंटर्स निवडायचे आहेत। त्यापैकी मित्रांनो एक एक्झाम सेंटरमध्ये तुमची एक्झाम असणार आहे। त्यासाठी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमची असणार। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य आणि बुद्धिमत्ता चाचणी असे परीक्षा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला प्रत्येकासाठी 50 गुण असणार आहेत। एकूण 200 गुणाची एक्झाम असणार। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 45% गुण या ठिकाणी तुम्हाला मिळवायचे आहेत। त्यानंतर तुमच्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात त्याची लिस्ट सुद्धा लावली जाणार। त्याचबरोबर गट ड साठी सुरक्षा रक्षक पायरेकरी सुद्धा जाहिरात असणार। त्यासाठी पुरुषांसाठी हाईट असणार 165 सेंटीमीटर, चेस्ट असणार 79.85 आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटर हाईट सुद्धा असणार आहे। त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी परीक्षा उत्तरपत्र फेड तपासणीसाठी येणार नाही। म्हणजे तुमचं या ठिकाणी जी परीक्षा असते त्यासाठी जी फेड तपासणी म्हणजे तुमची आन्सर की आल्यानंतर तुम्हाला मार्क्ससाठी तुम्ही अप्लाय करता तो या ठिकाणी घेण्यात येणार नाही। त्यासाठी अंतिम गुणवत्ता यादी मध्ये किमान 45% गुण तुम्हाला ठिकाणी मिळवायचे आहे। यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहे। मित्रांनो परीक्षा शुल्क 1000 रुपये फी असणार आहे। ओपनची कास्टमध्ये असणार तर तुम्हाला 900 रुपये फी असणार आहे। ही मित्रांनो नॉन रिफंड असणार आहे। फी मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा EMI द्वारे पेमेंट करू शकतात। मात्र तुम्हाला UPI चा जो ऑप्शन असतो तो या ठिकाणी एलिजिबल या एक्झामला नसणार आहे। त्याचबरोबर परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे किंवा औषधाहा बदल करणे हे सगळं अधिकार या ठिकाणी शासनाला राखीव असणार आहे। मित्रांनो ह्यासाठी जे जागा असतात त्या कोणकोणत्या पदासाठी किती जागा असणार ते सुद्धा पाहणार। त्यासाठी पहिली पोस्ट आहे शिपाई। यासाठी गट ड साठी पोस्ट आहेत 15,000 ते 47,600 दरम्यान सर्व पदासाठी पे स्केल असणार आहे। एकूण 15 जागा असणार आहेत। माई पोस्ट आहे त्यासाठी 1 जागा आणि अंधार खोली परिचरासाठी 4 असे 20 जागांसाठी तुम्हाला सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला या तिन्ही पदासाठी मित्रांनो 10वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचे। तर एक मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरत असताना ज्या काही समानता आरक्षण असतात त्यानुसार सुद्धा जागा असणार आहेत। पहिली पोस्ट आहे शिपाई। शिपाई यासाठी 15 जागा असणार आहेत। त्यापैकी अनुसूचित जातीसाठी 0, जमाती 1, विजा 1, भजब 1, भजक 1, भजड 1, इमव 2, त्याचबरोबर EWS 2 आणि ओपन 6 जागेसाठी तुम्हाला पद बसणार आहे। त्यासाठी सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, खेळाडू असेल, दिव्यांग असेल, अनाथ, अंशकाली पदवीधर, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त आणि अनाथांचे आरक्षण सुद्धा असतात। पुढची पोस्ट आहे अंधार खोलीसाठी एकूण 4 जागा असणार। त्यासाठी जमाती 2, जमाती 1, विजा 1 आहे। त्याचबरोबर ओपन 2 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार। पुढची पोस्ट आहे माई। यासाठी एकूण 1च जागा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला
20 साठी एकच जागा अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पदभरती असणार आहे. त्याचबरोबर एक लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा आहे, त्यासाठी तुम्ही अप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्ही जर मॅरिड असाल तर तुम्ही या ठिकाणी हे अपलोड करा. त्यामध्ये मी श्री मध्ये तुमचं नाव लिहायचं आहे, श्री यांचा म्हणजे पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहायचं आहे, यांचा मुलगा मुलगी किंवा पत्नी असं लिहायचं आहे, वयवर्ष तुमचं लिहायचं आहे, राहणार लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर आज रोजी तुम्हाला किती मुलांची संख्या 1 किंवा 2 असेल ते लिहा, असेल तर त्याची संख्या लिहा, नसेल तर 0 करा, असेल तर त्याची तारीख सुद्धा लिहायची. त्याचबरोबर उमेदवार स्वाक्षरी लिहा, ठिकाण आणि दिनांक सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर फॉर्म भरता आता तुम्हाला काही माहिती आहे, त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे, ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, परिशिष्ट शुल्क भरायचे, प्रिंटआउट अशा स्वरूपात तुम्हाला फी भरायची आणि फॉर्म भरायचे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म TCS द्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. फोटो 3.5x4 या साईजचा अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर सही आहेत मित्रांनो, सही 140x60 पिक्सेलचा तुम्हाला सही सुद्धा अपलोड करायची आहे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला ग्रुप डी मध्ये या ठिकाणी 10वी पास वरती या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सोलापूर यांच्यामध्ये या ठिकाणी जेवरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.